गावचा आणखीन एक हँडसम या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात. या साऱ्या गोष्टी बाजूला जरू. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते बंटी बद्रिके आणि त्याच्या साथीला A1 पवन केणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्याने सर्वाधिक चर्चेची मॅच अर्थात रायगड रेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया या संघाला अगदी रेस्ट ऑफ रायगडला जिंकून दिली होती. भल्या भल्यांना धूळ चालणारा आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती प्रतिस्पर्ध्याला नांगी टाकण्यास भाग पाडणारा आशिष मेहरोळ गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुरुवातीच्या घडीमध्ये मुंबईच्या अँटॉफिलला वास्तव्यास होता, परंतु आता अँटॉफिल विचरा, कारण पनवेलच्या विचुंब्यामध्ये वास्तव्यास असणारा आशिष मेहरोळला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. बहिरीनाथ दाब्याचे मालक प्रसादजी पाटील साहेब यांच्याकडून केतन म्हात्रे याच्यासाठी शुभेच्छा आल्या. केतन म्हात्रे या मॅच मध्ये खेळतोय यष्टेंच्या पाठीमागे. सध्याच्या घडीला त्याला आपण पाहत आहोत, पण ती बद्रिकेला स्क्रीनवरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक इनवरती पवन केणे. सामन्याला सुरुवात आशिष मेहरोळ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. टीम कॅप्टन म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार कृष्णाजी मिश्रा आपलंही स्वागत. टीम मॅनेजर त्यांनाही आपण पाहत आहोत. सर्वाधिक दौरे करणारे आणि अगदी त्याच वेळेला रेड डेव्हिल्स टीमचे मॅनेजर म्हणूनही त्यांना आपण पाहत असतो. क्या बात आहे. बंटी बद्रिके साईड स्क्रीनला ऍडजस्ट करतोय. कृष्णा मिश्राला त्याने ऍडजस्ट केलंय कारण समोर सेम जर्सी आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेटने आशिष. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. ऑन साइडला हाफाम पूल केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वॉट अ कॅच. खेळाडू क्रमांक पहिला बंटी बद्रिके. मॅचची गोल्डन विकेट. तौसिफने झेल टिपला. फलंदाज बाद. सूरज चौधरीला ना जास्तीचं काही सांगायला लागत नाही. डीजेच्या भूमिकेमध्ये त्याला आम्ही सातत्याने रायगडमध्ये पाहतो. आज त्याने हे गीत लावलं नाही याचं विशेष कारण आहे. आज गटारी आहे. आज गटारी आहेत, त्याचाही आनंद घ्या, परंतु तो जास्तीचा नसावा. पाहिलं तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानावले ज्यांच्या माध्यमातून बाईक मिळाली आहे, आदरणीय मोहनजी लबडे साहेब यांच्या माध्यमातून यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय रोहनजी लबडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. 3 बॉल 3 षटकार पवन घेण्यासाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. शुभम गोडबिंदे नवीन बॅटर मुळगाव खालापूरच्या मुळगावचा असणारा शुभम गोडबिंदेला आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. खरं तर लवकर बॅटिंगसाठी तो आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आशिष मेहरोळ. पहिला बॉल आणि ट्रॅप रचला, तिथे विकेट मिळाली आहे. यावेळेला कवचला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. फेकी चांगली झाली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल शुभम गोडबिंदे एक सिंगल घेत असताना इथून पाहायला मिळतो आहे. एकेरीच्या मदतीने त्याने अकाउंट ओपन केलं. बॅटिंगसाठी हायदम नायदम कोणाला घाबरत नाही. बॅटिंगसाठी येत असताना वन साइड हिरो पवन केणे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. खरं तर मागील मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार राहिला. या मॅच मध्ये कशी बॅटिंग करेल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं ना तर त्याच्या चेहऱ्यावरती नेहमीच एक स्मूथ हास्य नेहमीच पाहायला मिळत असतं. स्ट्राईक इनवरती त्याला आपण पाहत आहोत. धावफलकावरती 1 बॉल 1 विकेट प्राप्त केली आशिष मेहरोळ. विकेट टेकर गोलंदाज. एक ट्रॅप रचला आणि तिथे विकेट त्याने प्राप्त केली. प्रत्येकाचे कमकुवत दुवे आणि ताकदवान दुव्यांचा अभ्यास करून गोलंदाजी करावी लागते आणि ती इथे केली जात असताना पाहायला मिळाली. विकेट प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. यष्टांच्या पाठीमागे जिथे लॉंग स्टॉपला विजय यांना आपण पाहत आहोत. परमनंट टीम कॅप्टन म्हणून रायगडचे आपण सातत्यानं त्यांना पाहिलं. अगदी दापोली किंबहुना जयहनुमान दापोली असेल, आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमचे परमनंट कॅप्टन यष्टांच्या पाठीमागे लॉंग स्टॉपला पाहायला मिळतात. रणनीती तिथूनही आली असावी पहिल्या विकेटसाठी. शुभम स्ट्राईक इनवरती आहे. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर कॉट बिहाइंडची अपील. 1 मोर विकेट डाऊन. आशिष मेहरोने 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. शुभम गोडबिंदे इथे बाद.
यशांच्या पाठीमागे टेनिस क्रिकेटचा बादशहा अर्थात ग्रामीण क्रिकेटचा एक वलयांकित खेळाडू अर्थात आपण पाहिलं तर केतन वामन म्हात्रे 37 बाईक 6 कार जिंकणारा खेळाडूने हा झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटावचा खेळाडू बॅटिंगसाठी सिद्धू मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2-2 फलंदाज बाद झाले. धावफलकावरती 2 आहेत, 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. सिद्धू मोरेला या मॅच मध्ये प्रमोट करण्यात आलं. अगदी ग्रामीण स्तराचं क्रिकेट खेळणारा आणि रोहा तालुक्याचं नाव उंचावणारा खेळाडूंपैकी एक सिद्धू मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. 2-2 पहा दोन्ही अगदी लुझिंग टीमचंही आपण लक्ष वेधूया. शिवान्या 11 आदई आणि त्याच वेळेला मागील मॅचचे अगदी परास्त झालेला संघ जय माता दी दिगोडे आपण देखील या नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस करण्यात येईल. धावफलकावरती 2-2 उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल वॉड स्ट्रोक सिद्धू मोरे आणखीन एक धक्का. काय झेल टिपलाय. अगदी चांगल्या दर्जाचा झेल. अमानवीय आउटफील्ड मध्ये अशा कॅचेस बनत नाहीत. चांगला झेल टिपला. फलंदाज क्रमांक 3 सिद्धू मोरे आला आणि सिद्धू मोरे गेला. घेऊ 3 फलंदाज बाद झालेत आणि तिन्ही फलंदाज झेलबाद स्वरूपामध्ये बाद झाले. 2 आउटफील्ड मध्ये अविश्वसनीय आणि अमानवीय झेल पाहायला मिळालेत. कारण हा झेल जो आपण पाहिला ना सौरभ टोकलने टिपला जो मात्र थर्डमॅनला जवळपास वाईट थर्डमॅनला उभा होता तिथून तो पॉइंट पर्यंत धावत गेला. आता या चिखलामध्ये चालण्याचं धारिष्य करणं अवघड आहे. कारण जर का तुम्ही इथून चालत जरी गेलात तरी कदाचित लोटांगण घ्याव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये 2 अविश्वसनीय कॅच पाहायला मिळाला. तौसिफ शेखने जे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आता डीप पॉइंटला हा एक चांगला झेल पाहायला मिळतोय. 2-3 दयनीय अवस्था झाली या संघाची. पडझड चालू आहे. परंतु निविश मोहिते बॅटिंगसाठी दादरपाडा उरणचा खेळाडू मैदानावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अडचणीच्या समोई तो मैदानावरती आलाय. विकेट हॅट्रिक मिळेल का. कारण हा देखील एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आशिष मेहरोळ कर्णधार ज्याच्या गोलंदाजीची धार सातत्याने वाढत चालली आहे. बॅटिंग करत असताना कोणत्या बॅटर धीरोधार्तता दाखवत नाहीये. संयमाने खेळी करत नाहीये. तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. किंबहुना अगदी त्याच वेळेला विकेट जास्तीचा गमावला. हॅट्रिकचा बॉल आशिष मेहरोळानं हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू होता यावेळेला ऑन साईडला केला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन सही चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल इथून मिळते. फेकी करण्यात येईल. तदवर मात्र धावा आल्या ते एकंदरीत 2. पहिलं षटक इथं मात्र संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 4-3 झालेत फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय स्वर्गीय जीवा 11 मुरबी या टीमची धावसंख्या 4-3. चला घाई करा. जास्तीचा वेळ व्यतीत होतोय यासाठी मी लक्ष वेधेन. आदर्श स्पोर्ट्स टीमचे मॅनेजर म्हणूनही त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. 4-3 सध्या तगडीला पाहायला मिळालंय. प्रत्येक बॅटर जो तो मैदानाच्या आतमध्ये येतोय जसं जणू काय त्यांच्या बॅटला षटकारच पाहायचा असं वाटू लागलंय. मोठे फटक्यांच्या शोधामध्ये पाहायला मिळालेत. पवन गेणे स्ट्राईक एंडवरती आहे. ड्रॉप सीनचा हिरो. आता मात्र इथे संघाची ही पडझड थांबवण्यासाठी त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. सचिनला आपण इन्व्हाइट केलेलं पाहायला मिळत आहे.
सचिन मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये चांगला प्रभावशाली कामगिरी त्याने देखील केली आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आज स्वप्नील कांबळेला आपण पाहिलं. 2 कांबळे मला सुरुवातीच्या कालखंडामध्ये पुढे येत असताना पाहायला मिळायचे. खुल्या गटाचं क्रिकेट खेळायचे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. एक विलास कांबळे कामोट्याचा आणि एक स्वप्नील कांबळे जो विचुंब्याचा, जो सुरुवातीच्या कालखंडामध्ये खुल्या गटाचा क्रिकेट, पावसाळी क्रिकेट जास्तीचे खेळायचे. त्यामध्ये आपण एक अर्थात मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला पाहतो. यावेळेचा चेंडू समोर खेळला, स्ट्रेट खेळला, क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकहँड एरिया, रन्स मिळतील 4. हा येतोय पवन केणेच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा चौकार. खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एका सेलिब्रिटी प्रमाणे असणारा हा बॅटर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. कारण पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा बीच वरती ज्यावेळेला तो गेला होता, उसळी घेणारा बॉल इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नुकतीच एक स्पर्धा पार पडली गेली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावामध्ये बीच क्रिकेट. त्या स्पर्धेमध्ये ज्याचा एक स्केच नुकताच व्हायरल होत असताना पाहायला मिळाला होता तो पवन केणे. धावफलकावरती 9 आहेत. 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. पवन केणे स्ट्राईक इनवरती आहे. उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. सचिन मोरेचे रायझिंग डिलिव्हरी सातत्याने आपण पाहत आहोत. शेजारीच विमानतळ येणाऱ्या आगामी कालावधीमधून अनेक एरोप्लेन इथून टेक ऑफ घेतील. परंतु हे बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतोय काय रायझिंग डिलिव्हरी आहे. सरप्राइझिंग डिलिव्हरी पवन केणेसाठी इथे पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी होत असताना धावफलकावरती 9ला 3. पुढचा चेंडू पवन केणे स्ट्राईक एंडवरती आहे. प्रत्येक जण या बॅटरची बॅटिंग पाहण्यासाठीच आपली उपस्थिती लावतो. थेट प्रेक्षेपणावरतीही असो. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण पहा. आज विशाल जितेकरकडे एक प्रश्न आवर्जून करण्यात येईल की तुमच्या क्षेत्ररक्षकांना तुम्ही काय खाऊ घातलंय, किंबहुना काय दिलंय जे या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतायत. धावफलकावरती धावा त्या सध्या घडीला 10. 10 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. यस्टनच्या एका फ्रेम मध्ये 2 खेळाडूंना आपण पाहिलं. यावेळेचा बॉल स्ट्रेट खेळलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडूला अगदी शाल श्रीफळ देत असताना, मान सन्मान करत असताना धाडलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढ्यात आलेला बॉल आणि दादरपाड्याचा या सुपरस्टार निमिष मोहितेने डाऊन द ग्राउंड षटकार ठोकला. 16ला 3. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. नेरे एक्सप्रेस पटरीवरती आले आणि हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग सीझन 1 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. एक ब्रेक घेऊयात. DJSGC कडे जाऊयात, परंतु लक्ष वेधूयात क्षेत्ररक्षण करणारा संघ. तर विनंती असेल बघा, आयोजकांच्या सूचनेत जरी पाऊस सुरू असला तरी मॅच थांबणार नाहीये. या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. जय सर, थोडा वेळ घेईल. गोलंदाजीमध्ये फेरबदल, जिथे आपण आशिष मेहरोला पाहत आहोत. आशिष मेहरोळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर डाव्या यष्टीवरती होता. आणखीन एक चेंडू जो फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. अवांतर धाव वाईट +1. पहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 7,000 पेक्षा जास्तीचे व्ह्यूअर्स वाढलेत ना, याचं कारण आहे पवन केणे बॅटिंग करतोय. 3,31,000चा पल्ला इथे गाठला गेलाय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून.
तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा बॉल उसळी घेणारा, पुन्हा एकदा उसळी घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. कारण आपल्याकडे नेट फ्री आहे, आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहोत. एक तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देत असेल आणि संदेजी पाटील साहेब बोर्लेचे आपलेच गावचे सुपुत्र आहेत, किंवा आपल्या विभागाचे सुपुत्र आहेत, त्यांना अधिकची चालना मिळेल, प्रेरणा मिळेल. धावफलकावरती आहेत त्या 19-3. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा पुन्हा ते चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. इथे घडतंय तरी काय, दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात अटळ होता. पवन केणे जाणतो रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली, धाव कंप्लीट झाली आहे. इथून एक संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती सध्याच्या घडीला 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. थर्ड मॅनला स्लाइस केला, कट केला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. हा येतोय पवन केणेच्या बॅटमधून चौकार. होय, हायदम नायदम कोणाला घाबरत नाही. हा वन साइड हिरो आहे जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पवन केणे त्याच्या बॅटमधून आला चौकार. 25-3. 25 धावा धावफलकावरती आहेत. आशिषच्या विरोधात हल्ले चढवल्यात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, हा पेटंट स्ट्रोक आहे या खेळाडूचा. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ओव्हर द विकेटने हा बॉल अगदी फॉलो केलं बॅटरला. यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झाला, डॉट बॉल आलाय. पुन्हा 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 तेच प्रयत्न. शरीर भेदक मारा इथे खेळण्यात येत असताना पाहायला मिळतोय, जिथे मात्र पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. बॅटिंग करणं गरजेचं आहे. पवन केणेला आपल्या नावाला, आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला करावा लागेल. काय या गोलंदाज, या फलंदाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर होत असताना पाहायला मिळते. तो बॅटर पवन केणे. उसळी घेणारा हा बॉल निमिष मोहितेसाठीचा. हा चेंडू एक आणखीन एक चेंडू तो उसळी घेणारा राहिला होता. आपण पाहिलं तर दादरपाडा हे गाव वेशवी आणि दादरपाड्याच्या वेशीवरती एक क्रीडांगण उभं केलं गेलंय. सर्वाधिक मोठं आणि प्रशस्त क्रीडांगण उभं झालेलं पाहायला मिळालं. आणि त्याच मैदानावरती ज्या बॅटरला सातत्याने आपण पाहतो बॅटिंग करत असताना तो निमिष मोहिते. उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा 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 दिशाहीन गोलंदाजी. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जिथे 4 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्या होत्या, तो आशिष मेहरोळ या षटकामध्ये सर्वाधिक धावा खर्च करतोय की काय असं वाटू लागले. हे दडपण आहे, प्रेशर आहे जे क्रिएट झालंय. अर्जुन बेदी त्याच्याशी चर्चा करतोय, कामोठ्याचा खेळाडू. हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळायचे अँटॉप फील्डसाठी. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा. यावेळेला तिखट मारा उजव्या यष्टीवरती, परंतु वेगाने टाकला. या खेळाडूकडे गोलंदाजी करत असताना त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. किंबहुना व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समळे साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याला महारत आहे. हा डॉट बॉल येतोय. 28-3. 30 षटक. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चालला, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती जिथे आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 29 आहे. 29 आत्ता झालं. 29-3. पाऊस थांबलाय. आता मात्र प्रतीक्षा राहील की षटकार चौकारांचा पाऊस कधी पाहायला मिळतोय. होय, आलाय. ऑन साइडला केला. A1 पवन केणेच्या बॅटमधून उत्तुंग आकर्षक षटकार. याच्या बॅटमधून कोंडी फोडणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला रूम दिला, जागा दिली, बॉडीला स्ट्रेच केलं आणि हा षटकार ठोकला. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण संघ पाहतोय तो स्वर्गीय GY11 मुरबी. या टीमची धावसंख्या 35-3. 3 षटक संपलेत.
एक टीम हडल्स इथे बोलावण्यात आलाय, कारण चिंतेची बाब अशी राहिली ना की पवन केणेची बॅट बोलतीये, तो जर काळ उभा राहिला तर तो असा खेळाडू आहे ना की चांगल्या दर्जाची बॅटिंग करू शकतो आणि त्यासाठी तो जाणला जातो. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये चला, त्वरित पोचायला हवं. पाणी चला, त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. आज महेश आगलावे यांना देखील आपण पाहतो आहोत. खरं तर ही स्पर्धा अर्थात प्रत्येक खेळाडूची पर्वणीच राहिली आहे. प्रत्येक खेळाडूची उपस्थिती या व्यासपीठावरती सातत्याने आपण पाहत आहोत. खुल्या गटातील खेळाडू असू द्यात किंवा ग्रामीण स्तराचे खेळाडू राहू द्यात. कुणाला आपण सध्या त्या घडीला स्क्रीनवरती पाहत आहे, तो बाईट नाही तर किंवा असंही म्हणता येईल तो कॉमेंट्री देखील करतोय. अक्षय पवारच्या साथीला दोघेही कंबाईन मध्ये कॉमेंट्री करतायत. या मॅचची इंटरव्ह्यू चालू आहे. मॅच आहे अगदी इंटरव्ह्यू देखील त्यांच्या दोघांचा चालू असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा आहेत सध्या त्या घडीला 35 ऑन दी बोर्ड. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमधून येणारा आणि सातत्याने मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा दिनेश कांबळेची बॅट पहिल्या मॅचमध्ये चालली नाही. आयकॉन खेळाडूने तितकासा प्रभावशाली कामगिरी केली नाही. पवन केणे देखील अपेक्षांचं उजळ घेऊन तो मैदानावरती आला आणि त्याच वेळेला तो शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला होता. मॅजिकल बॉल इथे वापर करण्यात येतो. सिक्स सुप्रीमो चेंडू इथे वापरण्यात येईल. किंवा कदाचित ज्या वेळेला बॅटर बॉलची चाचपणी करतात असं वाटू लागलं उमेश सर की या बॉल हे षटक किंवा ही येलो कलरच्या चेंडूने हाताला जात आहे की काय, कारण बॉलची चाचपणी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. दोन्ही बॅटरकडे आपण सध्या त्या घडीला आपण निमिष मोहितेच्या हातामध्ये जो येलो कलरचा चेंडू पाहतो आहोत. सिक्स सुप्रीमोची ही आवृत्ती. केतनजी सेट एंटरप्राइजेस 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जुळलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. काही कामावरती असेल, काही CFS मध्ये, काही आज घरी असतील, काही दुपारच्या सत्रामध्ये असतील, काही बँकेमध्ये, जे सर्वजण या स्पर्धेचा आस्वाद घेतात आणि आज होय गटारी देखील आहे त्याचाही काही आनंद घेत असतील, तर सर्वांचं हार्दिक स्वागत. 35-3 गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात येत असताना आपण सचिन मोरेला पाहत आहोत. सचिन मोरे नेरेचा गोलंदाज, ज्याने याआधी देखील हा येलो कलरचा चेंडू वापरलेला आहे. 4 धावांचं षटक राहिलं होतं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो जाणला जातोय. किंबहुना नेरे गावासाठी येत असताना याला आपण सातत्याने पाहिलंय. सागरजी मांडवकर सर यांचा आवाज नेरे गावातून येत असताना पाहायला मिळाला. या मॅचकडे वळी आहेत. 35-3 स्ट्राईक एंडवरती निमिष मोहितेला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी धाव आली आहे. 36 धावा धावफलकावरती. एका स्लीपिंग पार्टनरची भूमिका अर्थात अमित पाटील असेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला लांब 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 लांब, सर्वाधिक लांब, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो त्याला डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगातच मारला षटकार. या खेळाडूला हलक्यात घेणं संघासाठी हानिकारक राहणार आहे. काय स्ट्रोक केला, ऍक्शन रिप्ले. ऑन साईडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लांब लचक चेंडूला पाठवलं. कारण मला तर असं वाटलं ना, बॉल एवढा लांब मारला की त्याला GPS लावावा लागतोय की काय. शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये या गोष्टीची नोंद करावी लागेल. बॉल गळा झालाय. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेग रिजन मध्ये फेकी करण्यात येत असताना पाहायला मिळते. केवळ सिंगल आली एकेरीच्या मदतीने. 44-3. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन शिवान्य इलेवन आदई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जय माता दी दिघोडे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. कमी गतीचा बॉल होता. व्हेरिएशन इथे पाहायला मिळाला. फिंगर रोल केली. आतमध्ये येणारा चेंडू अगदी आपण पाहिला ना तर शरीर भेदक मारा पाहायला मिळालाय. एक सिंगल येते लेग बाईटच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने 44 बनल्यात. पवन केणे 11 बॉल 22 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 45 धावा धावफलकावरती आहेत. पवन केणेचा विचार केला तर तो 11 बॉल 22 वरती नॉट आउट आहे. निमिष मोहिते 8 चेंडू 10 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. एक साईड रोल त्याचा इथे पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 45 बनल्यात. पवन स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला उजव्या एसीच्या फार दुरून जाणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल.
टायटॅनिकची पोज वारंवार दाखवायला लागते. जय पवार सरांना अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा दापलकावरती आहेत. याही वेळेला आणखीन एक आकाशाला गवसणी घालत चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पवन केणेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. षटकार चौकारांचा या फलंदाजाने पाडलाय पाऊस आणि प्रेक्षकांना नेहमीच असते असे फटके पाहण्याची हाऊस. काय षटकार आल्यात. अर्धशतक कंप्लीट होत आहे. बॅटिंग करत असताना स्वर्गीय जी.वाय. इलेव्हन मुरबी या टीमची 52 धावा दापलकावरती आहेत. 52 ला 3. अनस्टॉपेबल बॅटिंग इथे पाहायला मिळते. पाऊस धो कोसळतोय परंतु पवन केणे काय थांबायला नाव घेत नाहीये. आज त्याचा हा तुफानी अंदाज त्या गोरसाई गावाला बिलॉंग करतो. केवळ केणी असेल मग भावेश पवार असतील यांचाही के सातत्याने आपण पाहायला मिळालाय. पवन केणे या गावची ओळख स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. अनेक गीतं ज्याच्या नावावरती आली ज्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. अनेक वेळेला त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हस्ती असतं. कधी कधी असंही वाटतं की तो कोणाला ओरडलाय की नाही. परंतु बॅटिंग करताना गोलंदाजांवरती हल्ले चढवतो. याही वेळेला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. प्रीमियर लीग सीझन 1. जय सर, प्रेक्षकांची आज तेवढीच गर्दी सुद्धा आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. तर ग्रामस्थ मंडळ पारगाव, ग्रामस्थ मंडळ ओवळे, दापोली, कोलीकोपर, चिंचपाडा या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. केतन पाटील आमचे आदर्श स्पोर्ट्स फॅमिली मेंबर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. ऑल स्पॉन्सरचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. इनिंग ब्रेकमधील लुझर मॅच होईल. दोन्ही संघनायक शिवन्य 11 आदई आणि जय माता दी दिगोडे संघनायक या सूचनेकडे लक्ष द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी. तर रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं स्पर्धेचा आनंद घेत असताना गावदेवी उसराई ट्रॉफीचे यशस्वी आयोजक मुकेश शेठ भगत युवा नेतृत्व आणि जितेंद्र भगत साहेब माजी उपसरपंच यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं धन्यवाद देतो. पवन केणे मैदानावर खेळतो जय सर आणि त्याचा चाहता वर्ग सुद्धा त्यांची संख्या वाढत चालली. धन्यवाद. 58 ला 3. यावेळेचा बॉल झेलाची संधी. केतन मात्रे गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती त्याचा इथे हा चेंडू जो मात्र झेलची संधी निर्माण केली होती. कॅच इतकी अवघड होती ना, तो यष्टिरक्षकाच्या जवळच गेला. तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने करण्यात आला. परंतु सध्याच्या घडीला 2 प्रतिती यश आणि विख्यात ख्यातनाम खेळाडू आत्ता एकामेकाच्या समोर येतील. ही भिडंत प्रत्येकालाच पाहिजे आहे. एका बाजूला केतन मात्रे गोलंदाजी करेल, पवन केणे स्ट्राईक एंडवरती असेल. अनेक वेळेला बॅटल आपण पाहतो परंतु हे बॅटल सर्वाधिक चर्चेचं. उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की हवांतर धाव आली आहेत. 10,000 प्रेक्षक वर्ग जुळले आहेत. कारण प्रत्येकाला पाहायचा आहे. एका बाजूला DRAचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाला पाहायचं आहे कोणाची सरशी आणि कोणाला मिळणार आहे ती फरशी. एका बाजूला केतन मात्रे तर एका बाजूला पवन केणे इथे पाहायला मिळतोय. विकी पाटील, मॉन्टी पाटील जर या व्यासपीठावरती आहेत तर एकाची कमी होती आणि अर्थात ते ओमकार पाटील यांचं देखील आगमन आहे. हा व्हाईट बॉल अवांतर धाव येत असताना ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती इथे दर्शवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. पवन केणे स्ट्राईक एंडवरती. यावेळेचा बॉल पवन केणे आता मात्र थांबायला तयारच नाहीये. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि पवन केणेला कोणी हलक्यात घेऊ नका. त्याने ठोकला षटकार.
नाही खेळतो, आज आयकॉन म्हणून खेळतो. मात्र काल पवन केने स्पर्धेला भेट देण्यासाठी आला होता आणि पूर्ण दिवस स्पर्धा त्यांनी पाहिली, मैदानाचा अभ्यास केला आणि आज मैदानावर पवन केनेची दादागिरी पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक स्वतः केतन मात्रे चेंडूवरती येईल. सिंगल मिळाली. इथे घडलं काय? चुकी केली निमेश मोहितेने. तिथे त्याने जागा सोडली आणि अर्थात रनआउटच्या स्वरूपामध्ये सर्वाधिक मोठा धक्का. 15 बॉल आणि 41 धावांची खेळी इथे शमली आहे. बॅटिंग आवडली असेल ना पवन केनेची तर सर्वांचं लक्ष वेधेन. एकदा जोरदार टाळ्या होत्यात पवन केनेच्या इनिंगसाठी. आता आवाज घुमणार